आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी 1.5 लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याचा। हे साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे। काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता। आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय। आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला, म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते। मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला। संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचा डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे। त्याचा तर आता लाभ 1500-1200 आधी होता, पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता, त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही। काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता, त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे। आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत। शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे। शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो। शेवटचा काही लाडकी बहीण लाभार्थीमध्ये सुरुवातीला 2.63 कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर, आता ती पोर्टलवर केवळ 1.6 कोटी दिसते, म्हणजे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी गेले कुठे। ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे। हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून-जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे, कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय, विनाकारण पोहोचवतोय। मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं, 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते, 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन। आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे। आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो। आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000 पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे। मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो। आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000च्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत।